राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा एक निर्णय आहे। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल। जाणार असले तरी नागपुरात आंदोलन सुरूच राहणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक। आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे। चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचं समर्थन। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून शैलेश अग्रवाल यांची नियुक्ती। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। थोड्याच वेळामध्ये जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी येणार। नोटीस घेऊन आलेल्या पोलिसांना आंदोलकांनी परत पाठवलं। नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत बच्चू कडू ठाम। तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कोर्टाला आदेश काढायला वेळ मिळाला नाही। बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केला। सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय। आगे आगे देखो होत आहे का? नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। सरकार बदलल्याशिवाय फडणवीसांना शांत बसू देणार नाही। वाम मार्गानं फडणवीसांनी डाव उधळवला। सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली, शेवट आम्ही करणार। महादेव जानकरांचा हल्लाबोल।